हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता दुष्यंत आणि कृष्णा हे व्हिडिओ साहेबांशी बोलत असतात. कृष्णा म्हणत असते, हे बघा साहेब, मला कळतंय मला येण्यासाठी उशीर झालाय, पण प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या. आणि त्याच वेळेला आता व्हिडिओ साहेबांना कृष्णाने आंब्याची पेटी देऊन त्याचं उदाहरण दिलेलं असतं. आणि ती आंब्याची पेटी देऊन त्याचं उदाहरण दिल्यानंतर व्हिडिओ साहेबांना इथे कृष्णाची बाजू पटलेली असते. आता इकडे ते म्हणत असतात, खरं सांगू का, मला माहिती नव्हतं की तुम्ही एवढ्या कामात आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला एवढं सगळं काही एकाच वेळी करावं लागतं. ते मला माफ करा, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या, असं आता ते बोलत असतात. त्याच वेळेला दुष्यंत कृष्णाची बाजू घेऊन म्हणत असतो, हे बघा, खरं तर माझीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चूक आहेच. कारण साने गुरुजी घरातली कामं करायची, त्यावेळेस आपण त्यांना चुकीचं म्हणायचो. पण माझी बायको ह्या घरातमध्ये एवढी सगळी कामं करते आणि एवढी सगळी कामं करत असताना तिच्या कामामध्ये हातभार लावणं, तिला मदत करणं हे माझं कर्तव्य होतं, पण मी तसं केलं नाही. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता पूजाने मुद्दामच इकडे समरवर डाव टाकलेला असतो. आणि समरवर मुद्दामच डाव टाकल्यानंतर आता इकडे समर तर तिच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेला असतो. आता इकडे तो तिला स्वारी म्हणत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, अहो स्वारी कशासाठी म्हणताय, काही गरज नाही आहे. तेवढ्यातच आता इकडे ती मुद्दाम त्या स्वतःचा मोबाईल गाडीच्या खाली टाकते आणि म्हणत असते, बापरे, माझा फोनच सापडत नाही, म्हणून कांगावा करत असते. आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, अहो हे काय, धरा माझा फोन धरा. तेव्हा पूजा म्हणत असते, नाही नाही, तुमचा फोन कशासाठी, नको नको, तुमचा फोन मला नको, असं ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो, तो म्हणत असतो, बापरे, तुम्हीसुद्धा खूपच कॉमेडी आहात. मी माझा फोन तुम्हाला देत नाही, तर मी म्हणतो की माझ्या फोनवरून तुम्ही तुमच्या फोनवर फोन करा, म्हणजे तुमचा फोन कुठे आहे ना ते सापडेल, असं तो म्हणत असतो. तेव्हा लगेच आता पूजा म्हणत असते, अच्छा असं का, मी करते करते माझ्या फोनवर फोन लावून बघते, असं म्हणून आता पूजा तिच्या फोनवर फोन लावत असते. आणि तेव्हा पूजाचा फोन गाडीच्या खाली सापडलेला असतो. आता इकडे पूजाचा नंबर समरकडे गेलेला असतो आणि समरचा नंबर ह्या फोनमुळे पूजाकडे आलेला असतो. आता हे सर्व काही झाल्यानंतर इथे पूजा म्हणत असते, थँक्यू बरं का, तुमच्यामुळे माझा मोबाईलसुद्धा सापडला. त्यावर समर म्हणत असतो, उलट मी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही जर आला नसतात ना तर त्या लोकांनी मला काय केलं असतं, मारलं वगैरे असतं. पण आपण नंतर नक्कीच भेटू बरं का, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे पूजा म्हणत असते, हो हो चालेल ना, मला सुद्धा आवडेल तुम्हाला भेटायला, असं म्हणून मुद्दामच आता इकडे ती समोर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता इथे बाळजा जी आहे ती अनुसयाचा रागराग चिडचिड करत असते आणि तिला तिथून उठवण्याचं काम करत असते. त्याच वेळेला आता इकडे अनुसया म्हणत असते, अगं तू डोक्यावर पडलीस का बाळजा, हे बघ असं करू नकोस. पण बाळजा मात्र काहीच ऐकत नसते. ती उलट म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ह्या इथे बसण्याची, तू खूप गरम होतेस ना, थांब आता मी बघ कसं तुला थंड करते, असं म्हणून ती आता तिच्या अंगावर पाणी ओतत असते. आणि तिच्या अंगावर पाणी ओतल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही आढळराव आहेत ते बाळजावर ओरडत असतात. आणि बाळजावर ओरडत असताना इकडे आता अनुसयासुद्धा म्हणत असते, तुझी हिंमत कशी होती हे सगळं काही करण्याची, तू इथे समजतेस कोण स्वतःला, काय चाललेलं आहे तुझं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता बाळजा म्हणत असते, ह्या घराची मालकीण मी आहे, काय करायचं आणि काय नाही हे सगळं मी ठरवणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबातच सांगायच्या नाही आहे, समजलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे अनुसया म्हणत असते, तुझी हिंमत कशी होती मला हे सगळं काही करण्याची. त्याच वेळेला आता बाळजा म्हणत असते, ह्या घराची मालकीण मी आहे, मी काहीही करू शकते, माझ्या मनाला जर आलं ना तर मी तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा काढू शकते. आता इकडे अनुसयाला आढळराव गप्प करत असतात आणि म्हणत असतात, ए अनुसया जरा गप्प बस. आणि त्याच वेळेला ए मैना, ह्या बाळजाला घेऊन जा, हिचं काय
काय चाललंय. आणि त्यानंतर अनुसया आतमध्ये निघून जाते. बाळजा आता इकडे आढळरावांच्या तावडीत सापडलेली असते. आता इथे आढळराव बाळजावर बोट दाखवून ओरडत असतात आणि म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही अशा पद्धतीने करण्याची, तू समजतेस कोण स्वतःला. त्याचबरोबर इथे हे सगळं जर तुझ्या पोराला म्हणजेच दुष्यंतला समजलं ना तर तो तुझ्यासोबत काय करेल ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का, असं आता इकडे ते तिला सांगत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो आता बाळजा खोलीमध्ये जाते. बाळजा खोलीमध्ये गेल्यानंतर इथे मात्र लगेचच आता जे काही आढळराव आहेत ते आढळराव इथे अनुसयाला म्हणत असतात, अगं अनुसये तू काय वेडी आहेस का, ती बाळजा कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना, मग तरीसुद्धा तू उगाचच तिच्या नादाला कशापायी लागलेली आहेस. काय गरज आहे तुला तिच्यावर ओरडण्याची आणि तिच्या नादाला लागण्याची. त्याच वेळेला इकडे आता आपण पाहतो की इकडे दलपत भाऊजी बाळजाला मुद्दामच झाडावर चढवत असतात. ते म्हणत असतात, खरं सांगू का वहिनी, हे ना अनुसया वहिनीचं जरा जास्तच होते, ती जरा जास्तच हवेमध्ये उडायला लागलेली आहे, तिचा ना काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असं ते म्हणत असतात. त्याच वेळेला मैनावतीसुद्धा म्हणत असते, खरं तर तुम्ही ह्या घरच्या मालकीण आहात आणि तरीसुद्धा तुमच्यावर असं ती करते हे काही मला पटत नाही, असं ती आता मुद्दामच बोलत असते. त्याच वेळेला बाळजा म्हणत असते, खरं तर ह्या घरामध्ये माझं येण्याचं कारण तेच आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या अनुसयाला आणि त्याचबरोबर त्या सगळ्यांना मी आता इकडे मला शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं ती बोलत असते. तेवढ्यातच आता बारक्याचा फोन येतो आणि बारक्याचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो, अहो बाळजाबाई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्या कृष्णाने ना BDO साहेबांना इथे त्यांचं मत वळवलं आहे आणि त्यानंतर ती आता घरी घेऊन चालली त्यांना, म्हणजे घरी म्हणजे ग्रामपंचायतकडे. आता इकडे आपण पाहतो की एक छोटा मुलगा कृष्णाकडे आलेला असतो आणि त्याने कृष्णाचं सुंदर असं ड्रॉइंग बनवलेलं असतं. त्याच वेळेला आता इकडे हे जे काही BDO साहेब आहेत ते कृष्णाला म्हणत असतात, खरं तर माझंच चुकलं, मी तुम्हाला ओळखण्यामध्ये चुकलो, खरं तर पाचगावच्या तुम्ही सरपंच नाही तर तुम्ही आई आहात आणि मी तुम्हाला खरंच ओळखण्यात चुकलो, मला माफ करा. आणि त्याचबरोबर आता इकडे त्या छोट्या मुलाने कृष्णाचं एवढं सुंदर चित्र काढून आणल्यानंतर तो आता ते सुंदर असं चित्र कृष्णाला दाखवत असतो आणि कृष्णासुद्धा तेव्हा ते चित्र पाहत असते. तिलासुद्धा फार जास्त आनंद झालेला असतो. त्याच वेळेला आता इकडे एक माणूससुद्धा आलेला असतो आणि त्याने इथे खरवस आणलेला असतो कृष्णासाठी. तेव्हा कृष्णा म्हणत असते खरवस, त्यावर आता इकडे BDO साहेब म्हणत असतात, हे काय आहे, तुम्ही खरवस वगैरे ह्या सगळं काही कृष्णासाठी कसं काही घेऊन आलात. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, अहो साहेब काय सांगायचं तुम्हाला, हे बघा इथे जी काही कृष्णा आहे ना त्या कृष्णाने काल माझ्या गाईला इथे मदत केली आणि काल माझ्या गाईला मदत केल्यानंतर इथे आज ती गाय इथे आम्हा सर्वांमध्ये आहे. तेव्हा BDO साहेब म्हणत असतात, मला नाही समजलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर त्याच वेळेला ती व्यक्ती म्हणत असते, अहो ह्या गावामध्ये पाचगावामध्ये एक डॉक्टर आहे पण त्याचा आणि गावांचा काही एक संबंध नसतो, मग आता कृष्णाच इथे सगळ्यांना मदत करते आणि तिच्यामुळे बऱ्याच लोकांना मदतसुद्धा होते. त्याच वेळेला आता इकडे जे काही BDO साहेब आहे ते म्हणत असतात, बापरे तुम्ही तर काय आहात, तुम्ही कोण आहात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तर इकडे समजतच नाहीत, तुमचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे, म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर आहात आणि मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली, सॉरी मला माफ करा, मी खरं तर तुमच्यासोबत अशा पद्धतीने बोलायला नको होतं, असं वागायला नको होतं, खरंच मला माफ करा, असं आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो साहेब हे बघा तुम्ही माफी मागू नका. आणि तेव्हा ते म्हणत असतात, नाही नाही माफी तर मागावीच लागणार आहे, कारण मी खरंच खूप मोठी चूक केली आहे, असं आता इथे ते बोलत असतात. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे अनुसया फ्रेश होऊन आलेली असते आणि फ्रेश होऊन आल्यानंतर आता इथे मात्र ती आरशासमोर उभी राहते आणि त्यानंतर बाळजा तिच्यासोबत कशा पद्धतीने वागली ही गोष्ट तिला आठवत असते आणि त्यामुळे स्वतःलाच त्रास करून घेत असते आणि म्हणत असते, नाही बाळजा नाही, तू फार मोठी चूक केलीस, तू इथे अशा पद्धतीने वागलीस ना तुला मी सोडणार नाही आहे, माझ्याच घरामध्ये राहून माझाच अपमान करतेस,
माझ्याच संसारावर डल्ला टाकतेस, पण ह्या गोष्टी तुला फार जास्त महागात पडणार आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आता इकडे मी तुला माफ करणार नाही, तुला ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब चुकता करावाच लागेल, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे जो काही समर आहे त्या समरचा फोन आलेला असतो आणि समरचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो, अगं आहे काय करावं ना ते समजतच नाही. त्या कृष्णीनं त्या BDO साहेबांना मनवलं आहे आणि त्यानंतर त्यांनी इकडे आता त्यांचा राग ते सगळं बाजूला ठेवून ते मदत करायला लागलेले आहेत कृष्णाला. त्याच वेळेला आता पुन्हा हिला राग येतो. ती विचार करत असते, मी कृष्णासाठी एवढा मोठा खड्डा खणला आणि हे सगळं काही केलं, पण तरीसुद्धा इथे कृष्णाने मला मात दिली. कृष्णे, मी तुला सोडणार नाही. तू पुन्हा पुन्हा इथे माझा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न करतेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला माफी नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला BDO साहेब आणि त्याचबरोबर कृष्णा हे सर्वजण आता ग्रामपंचायतच्या तिथे जाऊन पोहोचलेले असतात. आता ग्रामपंचायतच्या तिथे जाऊन पोहोचल्यानंतर गावकरीसुद्धा तिथे आलेले असतात. आता गावकरी तिथे आल्यानंतर इकडे सर्व गावकरी कृष्णाचं टाळ्या वाजवून स्वागत करतात. त्याचबरोबर इथे जे काही BDO साहेब आहेत ते सुद्धा कृष्णाचं कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, खरं सांगू का, तुम्हाला कृष्णा फक्त एक सरपंच नाही मिळाली, तर ती गावचा विकास करणारी आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करणारी एक व्यक्ती मिळाली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती हे जे काही काम करते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी करते ना त्या खरंच खूप जास्त चांगल्या आहेत. तिला नेहमी सपोर्ट करा. त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या गावाच्या विकासासाठी खूप काही धडपडते, खूप काही करते. त्यामुळे इथे तिला नेहमीच तुमचा आधार आहे आणि त्याचबरोबर ती नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, असं सुद्धा इथे ते बोलत असतात. आणि ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम आता मार्गी लावणार आहे. ते काम म्हणजेच की इथे आज पहिल्यांदा असं घडलं आहे की हा BDO जो आहे ना तो साहेब इथे वेळ न पाळणाऱ्यांसोबतच पहिल्यांदा तो त्याच्या नियमांच्या विरोधात जाऊन मीटिंग करत आहे, असं ते म्हणत असतात. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो पूजा ही घरी आलेली असते आणि पूजा घरी आल्यानंतर इथे आता ती एका माणसाला 500 रुपये देत असते आणि म्हणत असते, हे 500 रुपये घे, पुन्हा काही मदत लागली तर मी नक्कीच सांगेन. तेवढ्यातच आता तिथे सावित्री येते आणि सावित्री आल्यानंतर ती म्हणत असते, अगं डोक्यावर पडलीस का? त्या माणसाला असे पैसे का बरं देत होतीस? काय चाललंय तुझं? तू वेडी आहेस का? असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई जरा शांत हो, मी त्याला पैसे देत होते कारण सुद्धा तसंच आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं काय कारण आहे? तू त्याला एवढे पैसे दिलेस आणि कारण तसंच आहे म्हणतेस. आणि तेव्हा ती म्हणते, अगं त्याने माझं काम केलं आहे. अगं ही लोक अशीच फसवापसवी करतात, पैसे घेतात आणि गायब होतात. आता तू तुझं कसलं काम करणार आहे? तू वेडी आहेस का? का त्याला पैकं दिलेस? अगं इथे एक रुपयासाठी मी किती मरमर मरते आणि तू त्याला असे पैसे दिलेस. तेव्हा पूजा म्हणत असते, अगं आई जरा गप्प बस गं. हे बघ आज पैसे दिलेत मी त्याला, पण ते उद्या आपल्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. काय इन्व्हल असं सावित्री म्हणत असते. त्याच वेळेला आता पूजा म्हणत असते, इन्व्हेस्टमेंट ग, म्हणजे गुंतवणूक करून ठेवली आहे. कसली गुंतवणूक करून ठेवली आहेस? आणि त्याच वेळेला आता पूजा सगळ्या काही गोष्टी सविस्तर घडलेल्या सांगत असते आणि तेव्हा सावित्रीला धक्काच बसतो. सावित्री म्हणत असते, काय सांगतेस काय? म्हणजे तो माणूस तुला भेटला आणि तू डायरेक्टच त्याचा फोन नंबर आणि तुझा फोन नंबर त्याला देऊन सुद्धा आलीस? अगं काय हे पूजे? त्यावर पूजा म्हणत असते, मग आता तुला कळलं ना की मी त्या माणसाला का बरं पैसे दिले म्हणून? आणि तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हो गं बाई, कळलं मला कळलं की तू त्या माणसाला का बरं पैसे दिले आहेस म्हणून. वागवा पूजे, खरं तर तुला मानलंच पाहिजे. खरंच तू तर ना ग्रेटच आहेस बाई. मला तर हे सगळं पाहून तुझा तर
अभिमानच वाटायला लागलेला आहे. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मी पुन्हा एकदा त्या आढळरावांच्या आणि त्याचबरोबर दुष्यंत रांगडे पाटलांच्या घरामध्ये जाणार आहे, कारण तो धाकला सरकार आहे. मग आता दुष्यंत नाही तर हा तरी माझा होऊ शकतो ना, असं आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला सावित्रीला फार आनंद झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता अनुसया आणि त्याचबरोबर इकडे जे काही आढळराव आहे ते बसलेले असतात. आणि तेव्हा आढळराव म्हणत असतात, खरं तर ना कृष्णीचा तुला काही फोन आला होता का गं? तेव्हा सावित्री म्हणत असते, नाही हो, मला तिचा फोन वगैरे काहीच नाही आला, काय झालेला आहे? आणि तेव्हा लगेच आता ते म्हणत असतात, नाही गं, बघ ना इथे ह्या गोंधळामुळे पोर तशीच गेली आणि त्याचबरोबर तिच्यासोबत काय झालं असेल काय नाही ह्या कोणत्याच गोष्टी माहिती नाही आहेत. म्हणजे ते आज तिची कसली तरी मीटिंग होती, मग ते मीटिंगमध्ये तिला त्या लोकांनी इथे काही बोललं का, काय झालं, उशीर झाला, ह्या गोष्टी माहितीच नाहीत ना, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं आहे. तेवढ्यातच आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण आलेले असतात. दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांना पाहिल्यानंतर आता इथे यांना फार आनंद झालेला असतो. आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, अहो तुम्हाला काय सांगू, इथे तुमच्या ह्या ज्या काही कृष्णाने आहे ना, सुनबाईने आहे ना, त्यांना इकडे काय मनवले म्हणून सांगू, आणि कसं मनवले विचारा. कसं तर आंब्याची पेटी देऊन आंब्यामुळं मनवले. काय सांगतोस काय दुष्यंता? आणि ते खुश झाले. आणि त्याचबरोबर कधीही वेळेच्या विरोधात जाऊन काम न करणारे BDO साहेब आज कृष्णावर खुश झाले आणि त्यांनी इथे आता हे जे काही सरकारी हॉस्पिटल बांधायचं आहे गावामध्ये त्याच्यासाठी परवानगी दिली, त्याचबरोबर टेंडरसुद्धा पास केले, असं दुष्यंत आता सांगत असतो. तेव्हा आता इकडे आढळराव म्हणत असतात, अगं कृष्णे काय सांगतेस तू, खरं तर ही ना फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं काही ऐकून मला तर फारच जास्त आनंद झाला आहे बघ, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे हे सगळं काही कुणामुळे झालं आहे ह्या गोष्टी तर असतातच, पण अनुसया म्हणत असते, खरं ग कृष्णे मला माफ कर गं, मला जर माहिती असतं ना की तू एवढ्या महत्त्वाच्या मीटिंगला जाणार आहेस तर मी सकाळी तुला ना ते काम आणि त्याचबरोबर चहा वगैरे हे बनवून देण्यासाठी अजिबातच सांगितलं नसतं. खरंच ग कृष्णे मला माफ कर, असं ती मुद्दामच म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे कृष्णा म्हणत असते, अहो असं काय करताय सासूबाई, हे बघा तुमच्यामुळे काहीच नाही झालं आणि त्याचबरोबर जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि स्वतःला दोषसुद्धा देऊ नका, असं आता इकडे ती बोलत असते. पण अनुसयाला आता राग आलेला असतो की आता थोडा तामझाम आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करूनसुद्धा शेवटी इथे काहीही झालेलं नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे ही कृष्णा पुन्हा एकदा जिंकलेली आहे. आता आढळराव म्हणत असतात, बरं झालं कृष्णे, आता मात्र मी झक्कास असा चहा प्यायला रिकामा झालो आहे. आता इकडे कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे निघून जातात. इकडे आता अनुसया म्हणत असते, कृष्णे प्रत्येक वेळी मी तुला इथे नडायचा प्रयत्न करते, प्रत्येक वेळी मी इथे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा पुन्हा तू तशीच उभी राहतेस, मी तुला सोडणार नाही आहे कृष्णे, असं ती म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे खूपच सुंदर अशी मैफिल बसलेली असते, ती म्हणजेच की इथे अनुसया आणि त्याचबरोबर आढळरावांची. आणि ह्या दोघांची मैफिल एवढी सुंदर बसलेली असल्या कारणाने बाळजाला मात्र ते सगळं सहन होत नाही. आणि बाळजा म्हणत असते, आता एवढी चांगली मैफिल बसली आहे म्हटल्यावर ती मैफिल मोडलीच पाहिजे, म्हणून ती स्पीकरवर खूप मोठे मोठे गाणे लावते. इकडे दुसऱ्या बाजूला कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत ह्या दोघांची सुद्धा जेवणं चाललेली असतात. आणि तेव्हा कृष्णा म्हणत असते, मला एक नाही तर 3-3 सासवा आहेत, असं ती बोलत असते. आता इकडे लगेचच अनुसया कानावर हात ठेवते आणि म्हणत असते, एवढी मोठी मोठी गाणी कुणी लावलेली आहेत, असं कोण करतं, असं म्हणत असते. तेवढ्यातच आता कृष्णाला समजतं की हे सगळं बाळजाने केलं आहे, त्यामुळे ती मेन स्विच ऑफ करते आणि लगेचच आता इकडे बाळजाकडे येते आणि म्हणत असते, काय मग बाळजाबाई, गाणे ऐकायचा खूपच शौक आहे का, लाईट तर गेली, आता गाणे कसे ऐकणार आहात, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर बाळजाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता बाळजा म्हणत असते, का आता बघ उद्या तुझी मी कशी जिरवते ते, असं तिला म्हणते. आणि त्यानंतर स्वतःलाच वचन देत असते. तर पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं.